दोस्त करण्यात आलंय। अधिकृत उभारलेलं पत्र्याचं घर महापालिकेनं पाडलेलं आहे। कचरा टाकल्याच्या कारणावरून दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला झालाय। पत्नीचा जागीच मृत्यू झालाय तर पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। तर बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमधील सुमित पगारे हत्या प्रकरण, या अटकेतील 12 संशयित आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे। त्या हत्या प्रकरणी 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 12 संशयित ताब्यात आहेत तर गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध सध्या सुरू आहे। अटकेतील 12 संशयित आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे। तर सांगलीत किरकोळ वादातून दाम्पत्यावर हल्ला झालेला आहे। पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय तर नागरिकांचा संताप पाहायला मिळतोय। आरोपींचं घर महापालिका प्रशासनानं पाडावं, आमदार नितीन शिंदे आणि स्थानिकांचीही मागणी आहे। त्यामध्ये लगेच कलेक्टरने आदेश दिले आणि तो खटला तर फास्ट ट्रॅक मध्ये सांगलीच्या डीजीपीना फोन करून सांगितलं की हा खटला फास्ट ट्रॅक कडे वर्ग करा, सरकारी वकिलाची नियुक्ती करा आणि त्याला फाशी शिक्षा करा। दुसरी की तो ज्या वेळेला भोसकून त्यांचा खून करून जात होता त्यावेळेला चाकू सगळ्यांना दाखवून सांगत होता मी परत येणार आहे, परत आल्यानंतर तुम्हाला एकूण बघायला येतो। नाही, तो परत येणार नाही, त्याला परत येऊ द्यायचं नाही। हिंदूंना मारल्यानंतर जन्नत प्राप्त होती ना, त्याला जन्नत मध्ये पाठवा। त्याला एकतर फाशी झाली पाहिजे, नाहीतर त्याचा एकतर एन्काउंटर झाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।